नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपलं दत्ताची वेळ माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। खरीप 2025चा जर विमा शेतकऱ्याला त्यांच्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय की यावर्षी सरकारने केवळ उंबरठा उत्पन्नाच्या आधारावरच पीक विमा लागू होणार आहे अशी शर्त टाकलेली आहे। पण नेमकं आता काढणीला जे सोयाबीन आलेलं आहे तर अशा वेळेस उंबरठा उत्पन्न काय असतं, शेतकऱ्यांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीवरती बारीक नजर ठेवली पाहिजे जेणेकरून उंबरठा उत्पन्नाच्या खाली त्याचं उत्पन्न गेलंय का आणि त्याला पीक विमा कसा लागू करून घेऊ शकतो याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रथम जर तुम्ही चॅनलवरती आला असाल तर परत एकदा विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रों, खरीप 2025चा विमा हा केवळ उंबरठा उत्पन्नावरती आधारित आहे। पण नेमकं हे उंबरठा उत्पन्न काय आहे आपण माहिती करून घेऊया। उंबरठा उत्पन्न म्हणजे एक सरासरी उत्पन्न मागील 6 ते 7 वर्षात जे काही उत्पन्नाची पातळी गाठलेली आहे हेक्टरी, कधी 6 टन किंवा कधी 7 टन किंवा कधी 6.5 टन, 6 टन 50 किलो, तर अशा प्रकारचं जे काही उत्पन्न असतं त्याचं ॲव्हरेज काढलं जातं मागच्या 6 ते 7 वर्षाचं आणि त्या मंडळाचं किंवा त्या तालुक्याचं एक उंबरठा उत्पन्न ठरवलं जातं। आणि मग जर यावर्षी त्या उंबरठा उत्पन्नापेक्षा सरासरीपेक्षाही कमी उत्पन्न जर तुमचं झालं असेल तरच तुम्हाला विमा लागू होणार आहे। उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यामध्ये सरासरी उंबरठा उत्पन्न हेक्टरी आहे 6 क्विंटल 77 किलो आणि मग सरासरी एकरी काढायचं गेलं तर 2 क्विंटल 70 किलो। ह्या प्रकारे जर तुमचं एकरी उत्पन्न 2 क्विंटल 70 किलोपेक्षाही कमी झालं असेल यावर्षी कापणीनंतर तरच तुम्हाला विमा लागू होणार आहे। म्हणजे सरासरीपेक्षाही कमी जर उत्पन्न होत असेल तुमच्या मंडळाचं तर मग तुम्हाला यावर्षीचा विमा लागू होऊ शकतो। पण नेमकं या सरासरी उत्पन्नावरती येण्यासाठी कोणकोणती प्रक्रिया ही सरकारमार्फत केली जाते। रँडम पद्धतीनं हे प्लॉट्स निवडले जातात, म्हणजे गावं निवडली जातात रँडमली, त्या गावामधनंही प्लॉट निवडला जातो आणि प्लॉट निवडल्यानंतर त्या प्लॉटची साईज निवडली जाते आणि त्याच्यानंतर एक सरासरी शेतावरनं भाताची परीक्षा म्हटल्याप्रमाणे सरासरी त्यामध्ये उत्पन्न काढलं जातं, पिकाची कापणी केली जाते आणि त्याच्यानंतर त्याची मोजणी केली जाते। मग यासाठी अधिकारी, शासकीय अधिकारी असतात, कृषीचे अधिकारी असतात, सोबतच गावचे सरपंचही उपस्थित असतात आणि शेतकरी मंडळी, आणि मग त्यामध्ये जी काही उत्पन्न झालेलं असेल ते त्या गावाचं किंवा त्या मंडळाचं उत्पन्न हे जाहीर करण्यात येईल। आपण पाहतो की अतिवृष्टीसारखी परिस्थिती आहे ज्यामुळे की पिकं वाहून गेलेली आहेत, नासाडी झालेली आहे आणि आता हे पाहणं गरजेचं आहे की सरकार यामध्ये काही पीक विमा कंपन्यासोबत लागी बघत करून ह्या उंबरठा उत्पन्नाच्या वर उत्पन्न दाखवून पीक विमा कंपनी आणि सरकार या विमापासून दूर पळते का आणि शेतकऱ्याला परत निराशाच हाती लागते का ते पाहणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी काय घ्यायची काळजी आहे की सरकारने जे काही रँडम पद्धतीने शेतकऱ्याने जे प्लॉट निवडला आहे तो प्लॉट योग्य निवडलेला आहे का, म्हणजेच तो प्लॉट जो चांगला प्लॉट आहे तोच जर निवडला असेल तर त्याचं उत्पन्न चांगलंच येणार आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्लॉटची साईज काय आहे, म्हणजे योग्य ती साईज निवडली गेलेली आहे का। साईज जर जास्त निवडली गेली तर उत्पन्नही जास्त होणार आहे। त्याच्यानंतर जे काढणीचा जो प्रयोग करण्यात येतो आहे त्यामध्ये बारीकीने लक्ष द्यायचं आहे की खरंच उत्पन्न किती होत आहे, त्यामध्येही त्याची क्वालिटी किंवा गुणवत्ता जी काय आहे ती कशा प्रकारे त्यामध्ये मापली जाते आणि त्याचे जे काही निकष आहेत ते कशा प्रकारे लावले जातात त्याच्यावरती बारीकाईने लक्ष ठेवलं पाहिजे। आता सरकारला त्याच्या बाबतीत जोर लावणार आहे की कशा प्रकारे पीक विमा कंपन्या आणि सरकार या उंबरठा उत्पन्नाच्या वरतीच तुमचं उत्पन्न आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतील, परंतु शेतकरी आणि त्या गावचे सरपंच किंवा प्रतिष्ठित मंडळी सतर्क राहून अलर्ट राहून या उंबरठा उत्पन्नाची जी काही योग्य प्रक्रिया असेल ती पार पाडून आपल्या पदरात फुलाची पाकळी या पीक विम्याच्या स्वरूपात पाडून घेणं गरजेचं आहे। आशा करूया येणाऱ्या काही दिवसातच जे काही चित्र आहे आणीवारीच्या स्वरूपात असेल किंवा उंबरठा उत्पन्नाच्या स्वरूपात वेगवेगळ्या तालुक्यात आणि मंडळात हे क्लिअर होईल आणि शेतकऱ्याला योग्य ती मदत मिळेल। अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।